उन्हाळा सुरू झाला, तुम्हाला काही बाहेर जाता येत नाही, हो की नाही? मग आपण घरात बसून छान छान गाणी म्हणायची आणि ताल पण शिकायचं. तालावर गाणं कसं म्हणायचं हे पण आपण शिकणार आहोत. तर बघा बरं का, मी आता इथे काय काय वापरणार आहे ताल द्यायला. बघा, याला म्हणायचं टाळ, याला म्हणायचं टाळ. नंतर याला म्हणायचं लेझीम, ही आहे लेझीम. आणि आपल्याच घरातली वस्तू आहे, याला म्हणायचं भांड. आणि हा आहे चमचा. नंतर ही आहे वाटी, हा आहे वाडगा, ही आहे ताटली. आता याचं तुम्ही म्हणाल काय बरं याचा उपयोग आहे तालामध्ये, तर ते मी तुम्हाला गंमत नंतर सांगणार आहे. नंतर आई नारळ आणते बाजारातनं, त्याच्या या आहे करवंट्या. आई नारळ फोडते की नाही, आणि मग त्याच्यातलं खोबरं तुम्ही खाऊन टाकता. आणि मग ही करवंटी असते ना, याची पण एक गंमत सांगणार आहे. या आहे टिपऱ्या. या काय आहे टिपऱ्या. तुम्ही दांडिया खेळायला जाता की नाही, तर या आहे टिपऱ्या. नंतर ही आहे खंजिरी. नंतर हा आहे ट्रँगल. याला काय म्हणायचं? ट्रँगल. बघा, आहे की नाही, छान आवाज आला की नाही. आणि बघा अजून काय आहे बरं, ही आहे खंजिरी. बघा, दिसली का सगळ्यांना? बघितली सगळी वाद्य. आता आपण ही वाद्य सगळी वापरून ताल कसा द्यायचा हे आपण शिकणार आहे. बघा बरं का, आता या ताळ येते आणि ही आहे तुमच्या घरात सगळ्यांच्या घरी ताटली असते, चमचा असतो, असतं की नाही. तर बघा आता मी ताल कसा देते. आली की मज्जा, आहे की नाही गंमत? म्हणाल मग अशी तुम्हाला प्रश्न पडला की नाही, की ताटली कशासाठी बुवा? ताटलीला ताल देण्यासाठी. बघा, परत आपण गंमत करणार. आता मी वाटी घेणार आहे बरं का. ती वाटी सगळ्यांना ती वाटी घेणार आहे. बघा, बघितलं ना सगळ्यांनी मज्जा. आता मी हे घेतलं भांड. काय घेतलं? भांड घेतलं. आणि हा आहे ट्रँगल. बघा, आणि हा आहे तबला डबला. बघा, आली की नाही मज्जा सगळ्यांना? आता आपण हे जे शिकलं ताल बघितलं की नाही, 1 2 1 2 1 2 1 2. आता या तालावरती मी तुम्हाला एक भजन शिकवणार आहे. बघा बरं का सगळ्यांनी, आणि ऐकायचं पण. बघा बघा, आता या तालावरती मी तुम्हाला भजन सांगणार.
कसं वाजवायचं, कसा ताल बनवायचा, सोपं आहे. ओके. आता याच तालावर आम्ही एक गाणं शिकवणार आहे. बरोबर. याच तालावर ताल बघ ना. मजा आली की नाही? घरातलीच ही भांडी वापरून आपण ताल शिकलो, तालावरती गाणंही शिकलो. आता तुम्ही पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांनी हे गाणं पाठ करायचंय आणि ताटली, वाटी, चमचा, भांडी, टाळ हे घेऊन या साहित्याचा वापर करून तुम्ही ते गाणं तालावरती म्हणायचंय. आवडलं का सगळ्यांना? मजा आली ना? चला तर मग आजचा सुट्टीचा दिवस आपण एन्जॉय करूया.